वळूयात पुढच्या बातमीकडे. अक्षय खन्ना, रणवीर सिंग आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेला धुरंधर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय. रिलीज झाल्यापासूनच सिनेमानं बॉक्स ऑफिसवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट जोरदार कमाई देखील करतोय. मात्र धुरंधरनं यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केलेला असून रिलीजच्या अवघ्या 3च दिवसात सॅकनीलच्या अपडेटनुसार 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. सिनेमाची आतापर्यंतची कमाई नेमकी किती झाली आहे यावर एक नजर टाकूयात. पहिल्या दिवशी 28 कोटींचा गल्ला, दुसऱ्या दिवशी 32 कोटींची कमाई, तिसऱ्या दिवशी 43 कोटी, तर चौथ्या दिवशी 23.25 कोटींची कमाई, पाचव्या दिवशी 10 वाजेपर्यंत 25.83 कोटी रुपयांची कमाई आतापर्यंत केलेली आहे. तर धुरंधरचं एकूणच कलेक्शन जर पाहायला गेलं तर 152.8 कोटी इतकी कमाई त्यानं केलेली आहे. बरं, या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये रणवीर सिंग झळकलेला आहे. मात्र सर्वत्र कौतुक होत आहे ते म्हणजे अक्षय खन्नाचं. त्याच्या अभिनयानं पुन्हा एकदा रहमान डकैतचं नाव चर्चेत आणलं. गुगलवर आणि यूट्यूबवर सध्या रहमान डकैत बद्दल सर्च सुरू आहे की कोण होता नेमका रहमान डकैत. तर रहमान डकैत हा कराचीतील लियारी भागातील एक मोठा डॉन होता, जो काहींसाठी हैवान तर काहींसाठी तारणहार होता. त्याच्या क्रूर कारवाया, राजकीय सत्ता आणि सिस्टम सारखी पकड यामुळे तो पाकिस्तानच्या गुन्हेगारांच्या दरम्यान एक सर्वात भीषण नाव म्हणून ओळखला गेलेला आहे. तर एकंदरीतच रहमानचं बालपण आणि गुन्ह्यांच्या सुरुवातीबद्दल बोलायचं झालं तर त्याचा जन्म लियारीमध्ये झाला, ज्या भागामध्ये फक्त गरिबी आणि गुन्ह्यांची पार्श्वभूमी होती आणि तिथल्या मुलांसाठी केवळ खेळणं, काम करणं आणि गुन्हेगारी हाच पर्याय उरायचा. 13 वर्षांच्या वयामध्ये क्षुल्लक कारणामधून रहमाननं पहिला खून केला आणि लवकरच मुलगाही गुंड होण्यापासून बाहेर पडून मोठ्या गँगचा प्रभावशाली सदस्य देखील तो बनला. बरं, विशेष म्हणजे तो इतका क्रूर होता की त्याची आई देखील त्याच्यापासून वाचू शकली नाही, कारण चारित्र्याच्या संशयातून आपल्या आईची हत्या केल्याची कबुली रहमाननं पोलीस तपासात दिलेली आहे. लियारीचा माजी डॉन हाजी लालू त्याचा गुरु होता आणि त्यानं रहमानला दिसायला मुलासारखं वागवलं. मात्र नंतर पैशांसाठी त्याच्याशी बेईमानी केल्यानं रहमानच्या लक्षात आलं की गुन्हेगारांच्या जगामध्ये कुणी कुणाचं नसतं. हाजी लालूचाच दुसरा मानसपुत्र अरशद पप्पू रहमानचा कट्टर शत्रू ठरला. त्यांच्यामधील वैर वाढवणाऱ्या गोष्टी जसं की कब्रमधून रहमानच्या नातेवाईकांचं शव बाहेर काढणं, एकमेकांच्या नातेवाईकांच्या हत्या आणि मृतदेहांशी असभ्य वागणूक या सर्व घटनांनी लियारीला एक भयानक ओळख प्राप्त करून दिली. रहमान आणि अरशद यांच्या शत्रुत्वामुळे त्यांच्या टोळीतील आणि नातेवाईकांमधील कित्येकांचे बळी देखील गेले. बरं, संपूर्ण सिस्टममध्ये रहमानचा दबदबा पाहायला मिळत होता. रहमाननं हप्ता, पाणी, टँकर, दुकानं, रस्ते आणि हातगाड्यांवरती आपला प्रभाव उभारून पोलीस, नेते आणि व्यापारी सगळ्यांना आपल्या आधारावरती अवलंबून ठेवलेलं होतं. तरी देखील गरिबांच्या रुग्णालयाच्या बिलामध्ये मदत करणारा, लग्नांमध्ये आर्थिक सहाय्य करणारा आणि फुटबॉल स्पर्धांचा प्रायोजक म्हणून काही लोक त्याला रहमान भाई तसंच रॉबिन हुड म्हणत होते. तर श्रीमंत वर्गात त्याच्यामुळे घबराट होती, हे देखील एक सत्य. बरं, काही जण म्हणतात की बेनझीर भुट्टोवरती झालेल्या हल्ल्याच्या वेळी देखील तिच्या बुलेट प्रूफ कारचं स्टिअरिंग रहमानकडेच होतं. म्हणजे बक्षीस असलेला गुन्हेगार देशातील एक मोठ्या नेत्याचा रक्षक बनून उभा होता आणि त्याला त्यांची तपास यंत्रणा शोधत होती. ही पाकिस्तानच्या व्यवस्थेची एक मोठी करामातच होती, कारण त्याच्या डोक्यावर एका बाजूला बक्षीस होतं. राजकारण्यांनी त्याचा फायदा घेतला आणि पोलीसही त्याचा भयासाठी उपयोग दोन्ही देखील करत होते. त्यामुळे रहमान फक्त डॉन नव्हे तर संपूर्ण सिस्टमचं प्रतीक देखील बनला. शेवटी पोलीस अधिकारी चौधरी असलमचा सामना करून रहमानचा खात्मा झाला. तरी देखील त्याच्या मृत्यूनंतर उझैर बलोच आणि बाबा लाड सारखे नवे डॉन समोर आले. उझैरनं अरशद पप्पूचं अपहरण करून त्याचं डोकं कापलं
आणि ते डोकं त्यानं जनतेमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी फेकून दिलं. दररोजच्या घटनांमुळे लोकांमध्ये क्रूरता इतकी विस्तारली गेलेली होती की लोकांनीही अरशदच्या डोक्यानं फुटबॉल खेळला. रहमानची कथा लियारीच्या भिंतीवरती अजूनही जिवंत आहे. काहींसाठी तो राक्षस तर काहींसाठी तारणहार आणि जगासाठी एक गँगस्टर जो छोट्या पडद्यावरील चित्रपटांच्या तुलनेमध्ये अधिक नाट्यमय होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.